जळगावच्या सराफ बाजारामध्ये गेल्या 24 तासामध्ये चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असून चांदीच्या दराने जे आहे नवा रेकॉर्ड या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे। जळगावच्या सराफ बाजारामध्ये गेल्या 24 तासांचा जर या ठिकाणी विचार केला तर चांदीच्या दरामध्ये जवळपास 3,500 रुपयांनी वाढ झाली असून चांदीचे दर जे आहे 1,43,668 रुपयांवर पोहोचलेले आहे। आतापर्यंतचे सर्वाधिक दर मानले जात आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून जे आहे सोन्याच्या दरात सुद्धा मोठी वाढ होत आहे, त्याबरोबर आता चांदीच्या दरात सुद्धा मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जळगावच्या सराफ बाजारात पहिल्यांदाच चांदीच्या दराने जे आहे 1,43,000चा टप्पा या ठिकाणी गाठलेला आहे। नेमकं सोन्याबरोबर चांदीच्या दरवाढीचं नेमकं कारण काय आहे यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आहेत। काय सांगणार दादा, सोन्यामध्ये सातत्याने वाढ होते आहे मात्र चांदीने सुद्धा आज नवा रेकॉर्ड प्रस्थापित केलेला आहे, काय नेमके कारण आहेत? आता सोन्याचे आणि चांदीचे भाव आजपर्यंतचे सर्वात हायेस्ट भाव झालेले। सोन्याचे भाव जवळजवळ 1,18,000पर्यंत आहे आणि चांदीचे भाव 1,42,000पर्यंत आहे। आता चांदीचे भाव जे आतापर्यंत आपण मागील वर्षाचा रेकॉर्ड बघितला, सोन्याचे भाव एका वेळी सोन्याचे भाव 97,000 रुपये होते आणि चांदीचे भावही 97,000 रुपये होते। पण टॅरिफ रेट्समुळे जेव्हा टॅरिफ रेट ओपन झाले, टॅरिफ रेट जेव्हा कमी झाले तेव्हा चांदीला इंडस्ट्रियल यूज चांदीची वाढली आणि चांदीमध्ये जी ग्रोथ आतापर्यंतची झाली नव्हती सोन्याच्या कंपॅरिझनमध्ये ती आता होते आणि चांदीला आता एक रेअर मेटलचा दर्जा भेटला आहे। म्हणजे चांदीचा सप्लाय कमी आहे आणि युसेज त्याचा वाढलेला आहे, त्यामुळे रेअर मेटल चांदी असल्यामुळे चांदीचे भाव एकदमच 1,00,000पासून 1,40,000पर्यंत शॉर्ट टर्ममध्ये आलेले आहे। आता सण उत्सव दसरा आहे आगामी काळामध्ये, या मुहूर्तावर जे असेल चांदीच्या आणि सोन्याच्या दरात जी वाढ होते आहे त्याचा काही परिणाम होईल असं वाटतं ग्राहकांवर? आता ग्राहकांचा आपण विचार केला, आपल्या इंडियामध्ये तरी सोनं चांदी दरवर्षी लागतं। आता दिवाळी दसरा हे जे सीझन आहे याच्या दरवर्षी ग्राहक सोनं घेतात। यावर्षी सोन्याचा भाव 1,17,000 रुपये, मागच्या वर्षी 80,000 रुपये होता, त्याच्या मागच्या वर्षी 60,000 रुपये होता। तर कुठेतरी ही जी जंप आहे सोन्यामध्ये ही एक कॉन्फिडन्स निर्माण करते। सोन्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे ती ॲज अ इन्व्हेस्टर ही प्रत्येक ग्राहकाला आतापर्यंत तरी फायदेमंद झालेली। 10 वर्षापूर्वीचा रेट, 5 वर्षापूर्वीचा रेट, 5 वर्षापूर्वी सोन्याचे भाव 50,000 रुपये होते, आज 1,17,000 रुपये आहे। कुठेतरी हे जी शॉर्ट टर्मची जी जंप आहे ही कोणत्याच मार्केटमध्ये नाही आहे। रिअल इस्टेट, इक्विटी मार्केट, बॉन्ड मार्केट, सगळे मार्केट म्हटले आपण तर सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जी आहे ती फायदेमंद समज झाली आहे आणि त्याच्यामुळे ग्राहकांचा अजून विश्वास सोन्यावरती तेवढाच आहे की भाव काही असू द्या, आपण सोन्यामध्ये इन्व्हेस्ट केल्याने आपलं नुकसान होणार नाही। पुढच्या काळात वाढतील बुवा सगळं पुढचा आपण विचार केला तर युद्धजन्य परिस्थिती अजून सुरूच आहे। इंटरेस्ट रेट्सची जी मीटिंग होणार आहे येणाऱ्या ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये, त्यात इंटरेस्ट रेट अजून कमी व्हायची शक्यता आहे तेव्हा, आणि सेंट्रल बँक बाईंग जी आहे ती अजून वाढायची शक्यता आहे। त्यामुळे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट अजून वाढायची शक्यता आहे, त्याच्यामुळे सोन्या चांदीचे भाव अजून वाढायची शक्यता आहे। तर आंतरराष्ट्रीय बाजारात ज्या घडामोडी घडत आहेत, युद्धजन्य परिस्थिती आहे, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून होत असलेल्या वेगवेगळ्या घोषणा, टेरिफ वॉर, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे जे आहे सातत्याने जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। मात्र गेल्या काही दिवसात चांदीच्या दरात पहिल्यांदाच एवढी मोठी वाढ झालेली आहे। तब्बल 3,500 रुपयांनी चांदीचे दर हे महागले आहे आणि चांदीच्या दराने जे आहे नवा रेकॉर्ड या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे। चांदीचे दर जे आहे 1,43,668 रुपयांवर पोहोचले असून सण आणि उत्सव आहे, आगामी काळामध्ये दसरा आहे, दिवाळी आहे आणि या सण उत्सवाच्या मुहूर्तावर सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ होत असल्याने ग्राहकांमध्ये देखील नाराजीचा सुरू पाहायला मिळतो आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।